नमस्कार, मी डॉक्टर भास्कर आसुरबा राऊत. प्रॉपर मी पाटोदा तालुका आहे आणि जिल्हा बीड आमचा. माझ्या मुलीने 12वीची नीटची परीक्षा दिली. तिला 550 मार्क पडले नीटला. पण आमचा महाराष्ट्रामध्ये MBBSला नंबर लागला नाही. पण आमची भाची नगरला राहते. तिचा मुलगा गेल्या वर्षी रशियाला MBBS करण्यासाठी पाठवला. तर मी त्यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांनी मला यश ओव्हरसीज यांचं अगदी विश्वासाने नाव दिलं आणि 101% ते म्हणले फसवेगिरी होणार नाही या ठिकाणी, तुम्ही बिनधास्त मुलीला पाठवू शकता रशियाला त्यांच्यामार्फत. तर मग आम्ही यश ओव्हरसीजचं पुण्याला ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर सरांनी आम्हाला अगदी विश्वासपूर्वक सांगितलं की तुमच्या मुलीचं रशियामध्ये MBBS अगदी व्यवस्थित होईल, राहण्याची सोय होईल, शिक्षण पण चांगलं, क्लासेस पण चांगले होतील. त्यानंतर मग आम्ही ॲडमिशन घेण्याचं ठरवलं आणि आमच्या मुलीचं सरांनी आम्हाला काही युनिव्हर्सिटीचे नाव दिले रशियामधली. तर आम्ही चुवास ही युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली. फार छान वाटलं आम्हाला. चुवास युनिव्हर्सिटी खर्च पण कमी आहे, सुविधा पण चांगल्या आहेत, त्या ठिकाणी शिक्षण पण चांगलं आहे. आता 1 महिना झाला आमची मुलगी रशियामध्ये चुवास युनिव्हर्सिटीमध्ये MBBS फर्स्ट इयर करत आहे. रोज अधूनमधून व्हिडिओ कॉल करते आणि अगदी मजेत आहे. तब्येत पण चांगली आहे तिची. जरी थंडी असली तरी आरोग्यासाठी ठीक आहे, काही प्रॉब्लेम येत नाही. सुरुवातीला 10-15 दिवस थंडीमुळे, वातावरण बदलल्यामुळे प्रॉब्लेम आला, पण नंतर आता अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी ते राहत आहे. येस, नमस्कार, मी डॉक्टर शारदा राऊत. माझ्या मुलीचं ॲडमिशन घेण्यासाठी आम्ही यश ओव्हरसीज या ऑफिसशी कॉन्टॅक्ट केला. माझ्या भाचीचा मुलगा नगरमध्ये राहतो. त्यांनी पण रशियाला ॲडमिशन घेतलं MBBSचं, हे आम्हाला कळालं. आणि ह्या वर्षी मग आम्ही नीटच्या घोटाळ्यामुळे म्हणा, नाहीतर काहीतरी म्हणा, काही अडचणी आल्या. इन महाराष्ट्र फक्त लागत नव्हता, आउट ऑफ महाराष्ट्र लागत होता, पण ते काही बजेट आमच्या याच्यामध्ये नव्हतं. मग आम्ही रशियाबद्दल चौकशी केली असता आम्हाला फर्स्ट प्रायोरिटीनी सरांचं नाव कळालं आणि आम्ही त्यांच्या ऑफिसला भेट दिली. त्यानंतर आम्ही रशियाच्या ॲडमिशनचं फिक्स केलं की आपल्याला खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज दिल्या होत्या, त्यातली आम्ही चुवास युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली आणि चुवास युनिव्हर्सिटीला आमच्या मुलीचं ॲडमिशन फिक्स झालं सरांच्या माध्यमातून. सरांची फीस पण एकदम विदिन सगळ्या सामान्य माणसांना, सामान्य लोकांना परवडण्यासारखी आहे. 95,000 म्हणजे काहीच नाही आहे त्या मानाने. आणि एवढ्या कमी ह्याच्यामध्ये आम्ही सहजपणे, आणि मुलगी आमची रशियामध्ये पोचेपर्यंत सरांनी खूप आपुलकीने सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. त्यानंतर तिथं राहणं, तिथली हॉस्टेलची व्यवस्था, कॉलेजची व्यवस्था, तिथले क्लासेस, ह्याचे अगोदरच आम्हाला सगळे व्हिडिओ शेअर केले, जेणेकरून आम्हाला तिथले एक विश्वास बसला पाहिजे. आणि अगदी सरांनी जसं सांगितलं तसंच आहे, तिथं सगळं व्यवस्थित आहे. रशियाच्या शिक्षणाबद्दल जे गैरसमज आहेत लोकांमध्ये की तिथं मायनस टेम्परेचर असतं, सर्वाईव्ह करणंच अवघड असतं, व्हेजिटेरियन फूडच भेटत नाही, किंवा दुसरे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, असं एकतर आता आमची मुलगी असताना आम्ही खूप रिस्क घेतली म्हणायचं, किंवा डेअरिंगही केली. आणि मुलगीही तेवढी तयारीनिशी होती. 8वीपासून बाहेर असल्यामुळे ती अगदी सहज तिथे खूप छान ॲडजस्ट झाली. एक फक्त 2-4 दिवस तिला थोडंसं टेम्परेचरला हे करायला थोडासा त्रास झाला. बाकी आता खूप मस्त राहत आहे, कॉलेजला पण जात आहे आणि हॉस्टेलचं वातावरणही छान आहे, सेफ आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सेफ्टी आहे तिथं. आणि ती असं म्हटली की भारतापेक्षा जास्त शिस्त रशियामध्ये आहे. ती गोष्ट तिला जास्त आवडली. आणि ओके, थँक्यू सर, तुमच्यामुळे हे शक्य झालं.